हॅलो एव्हरीवन, आणि हे आहे आमचं गाव आणि सनराईज पॉईंट. ही आहे छोटीशी जिम आमच्या गावामधील, जिथे आपण आता व्यायाम करण्यासाठी जाणार आहेत. तर आज जिमला जाऊन मी माझी प्री वर्कआउट कंडिशन चेक केली आणि अशी होती ती. आणि त्यानंतर आज आपण जोरसपाट्या वगैरे मारून वॉर्मअप करून आपण आज चेस्ट मारण्यासाठी घेतली. तर चेस्ट मारली, डंबल्स मारले, बार मारले, त्यासोबतच ही जी मशीन मी मारतो आहे तीसुद्धा मारली. थोडासा पंप दिला आणि थोडा वेळ वर्कआउट करून आपण घरी आलो. घरी आल्यानंतर आपण पोस्ट वर्कआउट पंप चेक केला आणि कंडिशनही चेक केली, ठीकठाक होती आणि हळूहळू प्रोग्रेसही होईल. प्रॉपर वर्कआउटची सुरुवात आज आपण केलेली होती, कारण फर्स्ट, सेकंड, थर्ड डे आणि फिफ्थ डे पर्यंत म्हणजे कालपर्यंत सुद्धा आपण आपल्या बॉडीला रुटीनला आणत होतो. कारण भरपूर दिवस जिमचा गॅप पडलेला, शॉपमुळे मला जास्त लक्ष द्यायला होत नसायचं, पण आता प्रॉपर लक्ष देणं गरजेचं पडलं म्हणून मी वापस जिम सुरू केली. आणि आपण आज चेस्टचा वर्कआउट केलेला. चेस्टच्या वर्कआउटमध्ये आपण बार मारला, त्यानंतर थोडे डंबल्स मारले आणि मशीन मारली. जिममध्ये व्हिडिओ जास्त काढू शकलो नाही. सोबतच बघूया आता पुढे काय येतं, कारण सकाळी मी आता वाजलेत 10च्या पुढे झालेले आहेत आणि खूप लेट ब्लॉग सुरू करतोय मी आज. कारण आज पहिले कस्टमर आलेलं होतं आणि त्यानंतर लागोपाठ कस्टमर्स येत गेले, त्यामुळे आज थोडंसं लेट झालं ब्लॉग सुरू करण्यासाठी. तर आज काही काम असे विशेष नव्हते आणि त्यामुळे मी कंटेंट तयार करायला काय करावं असा विचार करत होतो. तर कंटेंट आपल्या समोरच आहे. हे मी माझा आज तुम्हाला शॉप दाखवतो. त्याच्यामध्ये हे सेक्शन आहे. या सेक्शनमध्ये सगळे फ्रंट सेक्शनचे स्पेअर पार्ट्स आहेत. जसे तुम्ही बघू शकता, समोरील ब्रेक पॅड्स, ब्रेक लिव्हर, योक आणि अशा प्रकारच्या काही गोष्टी. त्यानंतर हे मिरर्स आहेत, स्पीडोमीटर असेंब्लीज, त्याच्यानंतर हेडलाईट असेंब्लीज वेगळ्या वेगळ्या ब्रँडमध्ये. ज्या कस्टमरला ज्या प्रकारचा ब्रँड पाहिजे त्या प्रकारचा ब्रँड आम्हाला ठेवावा लागतो, पण आम्ही प्रेफर करतो आणि रेकमेंड करतो की सगळ्यांनी ओरिजिनल वापरावे. जसे की प्रेकॉल कंपनीच्या स्पीडोमीटर असेंब्लीजचे वेंडर्स आहेत. एकदम जबरदस्त हाय क्वालिटी प्रिसाइज असे स्पीडोमीटर असेंब्लीज हे बनवतात. आणि वेंडर्स आहेत हिरो, होंडा, TVS, बजाज आणि भरपूर मोठ्या गाड्यांसाठी सुद्धा. त्यानंतर सुप्राजीत हिरोचा ब्रँड आहे, तो बजरंगबलीचे आमचे मंदिर आहे. आणि त्यानंतर इकडे मिरर असेंब्लीज युनो मिंडामध्ये ते सुद्धा वेंडर्स आहेत. आणि त्यासोबतच अजून भरपूर स्पेअर्स. त्यानंतर इकडे मिंडामध्ये स्विचेस आहेत. इकडे ॲक्सेसचा एक ओरिजिनल ॲक्सेसचा लॉक किट आहे. तिकडे हिरोमध्ये लॉक किट्स आहेत. इकडे गाव परिसरामध्ये आम्हाला ज्या प्रकारचे ब्रँड्स कस्टमरची मागणी असते तशा प्रकारचेच ब्रँड्स आम्हाला ठेवावे लागतात, पण तरीही आम्ही रेकमेंड करतो सर्वांना की ओरिजिनल स्पेअर्स वापरावेत. इकडे SKF कंपनीचं आमच्याकडे चेन स्प्रॉकेट आहे. तेच चेन स्प्रॉकेट त्याच गाडीचे हिरोमध्ये सुद्धा अवेलेबल आहे. इकडे वेगळ्या वेगळ्या ब्रँडमध्ये स्प्लेंडर Y2Kचे चेन स्प्रॉकेट्स आपल्याकडे अवेलेबल आहे. जसे की रोलॉनमध्ये आहे, डायमंडमध्ये आहे, हिरोमध्ये आहे. आणि ज्या कस्टमरची जशी डिमांड असेल तसं आम्ही रेटनुसार त्यांना देतो. त्यानंतर इकडे आपलं हे सेक्शन आहे, ज्या ठिकाणी आपण वेगळे स्पेअर्स ठेवलेले आहेत. भरपूर काही इथं मेजॉरिटी बजाजची इंजिन स्पेअर्स आहेत, ज्याच्यामध्ये पूर्णपणे ओरिजिनल आहे सगळं. इकडे ओरिजिनल इंजिन बजाजचे, जसं की हे बघू शकता आपण, टेन्शनर पॅड आहेत. त्यानंतर त्यानंतर कॅम स्प्रॉकेट आहे. इकडे बजाज डिस्कवरचे. आणि हे STAचे ऑइल सील्स आहेत. एकदम हाय क्वालिटीचे ऑइल सील्स. हे सोडता मी कोणतेच ऑइल सील्स यूज करत नाही, कारण कधीच मला धोका दिलेला नाही आहे. त्यानंतर EVL कंपनीचे हेडवॉल्स आहेत. ह्यांच्यावरती सुद्धा माझा पूर्णपणे भरोसा आहे, जे ओरिजिनलला सुद्धा तोड देतात. आणि हे वेंडर्स आहेत. आपण म्हणतो की सर्व स्पेअर्स ओरिजिनल वापरले पाहिजे, 100% माझंही तेच रेकमेंडेशन आहे. पण काही स्पेअर्स असे असतात जे ओरिजिनलला सुद्धा तोड देतात. आणि मार्केटमध्ये मी ॲज अ मेकॅनिक मी पूर्णपणे ट्रस्ट करतो ह्या ब्रँड्सवरती, कारण मला आजपर्यंत कधी धोका भेटलेला नाही आहे. मग दुसऱ्यांचं काय म्हणणं असेल मला माहीत नाही. त्यानंतर इकडे होंडाचे काही स्पेअर्स आहेत. जसं की होंडाचं हे हेडलाईट ब्रॅकेट, फ्रंट नंबर प्लेट ब्रॅकेट फक्त 25 रुपयाचे आहेत. खूप स्वस्त स्पेअर्स असतात काही. त्याच्यानंतर इकडे मडगार्ड आहे होंडाचे ओरिजिनल.
अशा प्रकारचे स्पेअर्स जे फिटिंगमध्ये खूप त्रास देऊ शकतात आणि स्वस्त असतात. ओरिजिनल असून सुद्धा स्वस्त असतात. ते मी ओरिजिनलच ठेवतो कारण कस्टमरला तिथे अडचण येतच नाही, कारण खूपच स्वस्त स्पेअर असतात. त्याच्यानंतर इकडे आपण समोर येऊया. इकडे सुद्धा स्पेअर आहेत काही. टेन्शनर पॅड्स आहेत पल्सर 220, 180, UG4, ॲव्हेंजर ह्या सर्वांना एकच बसतात. त्याच्यानंतर इकडे सुद्धा टेन्शनर पॅड आहेत 100 एमचे. इकडे कॅमशाफ्ट्स आहेत ओरिजिनल हिरोचे. त्यानंतर बाकीचे स्पेअर्स काही जसे की इकडे हे गिअर नाल आहे, रॉकर आर्म्स आहेत हिरोचे ओरिजिनल. त्याच्यानंतर इकडे आपण बघू शकता रोल ऑन मध्ये टायमिंग चेन्स आहेत. आता ओरिजिनल हिरोमध्ये जी टायमिंग चेंज येते त्याचे जे लिंक्स असतात ते थोडेसे कमजोर असतात. त्याच्यामुळे मी कधी कधी रोल ऑन जास्त तर वेळा रोल ऑनचे टायमिंग चेंज यूज करतो कारण जास्त लाईफ देतात. त्यानंतर किंग क्वालिटीचे ब्रेक लिव्हर्स आहेत जे की हमेशा तुटत राहतात, ओरिजिनल असो किंवा मीडियम क्वालिटी असो. कस्टमर्सची गाडी जर पडली तर दोन्हीही तुटणार आहेत. त्यामुळे आम्हाला ह्या क्वालिटीमध्ये 70 रुपीज पर पीस आहे आणि ओरिजिनल जर घेतलं हिरोचं तर 100 रुपीज पर पीस आहे. त्याच्यामुळे आम्ही हे ठेवतो स्टॉकमध्ये इकडे. त्याच्यानंतर इकडे जे आहे हिरो होंडाचे वॉल ऑइल सील्स आहेत, वॉल ऑइल सील. त्यानंतर इकडे रॉयल एनफिल्डचे काही स्पेअर आहेत नाही. आणि इकडे शाईनच्या FIAM कंपनीमध्ये हेडलाईट असेंब्लीज आहेत. तुमच्याकडे जर शाईन आणि होंडाची कोणतीही बाईक असेल तर तुम्ही तिचे मिरर चेक करू शकता आणि हेडलाईट असेंब्ली चेक करू शकता. तुम्हाला रेडीमेड शोरूम कडून आलेल्या प्रोडक्ट असला तरीही FIAMचा ब्रँड दिसेल कारण FIAM त्यांना ब्रँड म्हणजे वेंडर आहे आणि अशा प्रकारे ते त्यांना सप्लाय करतात. तर आपण FIAM कंपनीचीच हेडलाईट असेंब्ली ठेवलेली आहे शाईनसाठी कारण ओरिजिनल होंडाची MRP खूप जास्त येते. कस्टमरच्या बजेटमध्ये कस्टमरच्या बजेट वाढतं, काम तर दोन्ही पण करतात. त्याच्यानंतर इकडे काही बाकीचे स्पेअर्स आहेत जसे केबल्स आहेत ASKचे ओरिजिनल पण स्पेअर्स आहेत. त्यानंतर इकडे उषाच्या रिम्स आहेत, हिरोच्या सुद्धा काही रिम्स आहेत. कस्टमरच्या बजेटनुसार आपण इकडे स्पेअर्स ठेवतो सगळे. रोल ऑन कंपनीचे चेन स्प्रॉकेट आहे तिकडे. त्यानंतर असे काही स्पेअर्स आहेत. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच होतं आणि ह्या अशाच प्रकारचं कंटेंट मी आणण्याचा प्रयत्न करतो. खूप अवघड असतं बिझनेस करता करता मला कंटेंट शोधणं आणि तुमच्यासोबत ते प्रेझेंट करणं. अजूनही मी शॉपचा टूर देईल आणि स्पेअर्स बद्दलही तुम्हाला माहिती देत चालेल, पण तुम्ही कनेक्टेड राहा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग येवले मोटर्स. दुसऱ्या ब्लॉगमध्ये भेटूया. थँक्स.